खरं तर आज निघालं होतं कल्याण महोत्सव पाहण्यासाठी आणि मस्त चाललं होतं आणि गेटच्या आत एंट्री केली की धडाधड फटाक्यांचा बार उडत होता. खरं तर वाटलं आपण एंट्री केली म्हणून उडल्या काय फटाकड्या, पण इतकं भारी वाटत होतं की स्वागतासाठी फटाकड्या वाजवल्यासारखंच वाटत होतं की खूप साऱ्या फटाकड्या वाजवल्यानंतर आत एंट्री केली आणि इतकं भारी बघण्यासारखं होतं. नुसतं उभा राहून निरीक्षणच करायचं चाललं होतं की काय काय दिसतंय, काय काय नाही, कोण काय करतंय, कोण काय नाही. इतकं छान वाटत होतं की बघितल्यानंतर. आणि खूप दिवसाने बाहेर गेले होते त्यामुळे भारी वाटत होतं आणि मस्त उभा राहून आमचे मायलेकरांचे फोटो वगैरे काढायचे चालले होते आणि मुलांचंही चाललं होतं मस्त बघायचं इकडं तिकडं गंमत जम्मत. वेगवेगळे रंगाचे रंगीबेरंगी फुगे होते, खाण्याचे स्टॉल होते, हातातलं कानातलं बांगड्या वगैरे वेगवेगळ्या प्रकारचं घ्यायचं सगळं काही होतं. पण आमचं आपलं मायलेकरांचं फोटो काढ, व्हिडिओ काढ हे चाललं होतं. म्हणून म्हटलं चला थोडंसं शूट केलं आणि मुलांचंही चाललं होतं की मस्त काय घ्यायचं काय करायचं हे. आणि हे बघा, हे गंगेवर झालेली आरती इथं दाखवलेली आहे, साधू संतांनी केलेली आरती सर्व इथे दाखवलेली आहे. आणि हे मंदिर काशी विश्वनाथाचं आहे आणि तिथे एवढा मोठा नंदी होता की कधीच पाहिला नव्हता. आमच्या उंचीपेक्षा पण खूप मोठा नंदी होता. मंदिरात गेल्यानंतर जेव्हा नंदी पाहते तेव्हा तो एकदम छोटा असतो, पण हा नंदी बघितला खूप मोठा होता. म्हणजे कसं काय, आम्ही पण त्याच्या एवढं नव्हतं, त्याच्यापेक्षा कितीतरी लहान दिसत होतो असा नंदी होता. तिथे मस्त नंदीपाशी हे फोटो काढले. आणि इथं आम्ही खेळणं घेण्यासाठी गेलो होतो. तिथं बाळाला साप दिसला, नंतर बाळ घाबरला, आयो मम्मी साप म्हणून घाबरत होता आणि बाजूला होत होता. खरं तर ते नकली साप होता, पण तो घाबरला होता. आणि नंतर जम्पिंग जबाकमध्ये पण थोडंसं मुलांना बसवलं. मस्त उड्या वगैरे मारून मारून त्यांना घाम आला होता. इतकी खूप सारी मुलं खेळली होती. आणि त्याच्यानंतर अजूनही बसायचं होतं त्यांना पाण्यामध्ये बोटीत मस्त गाडी चालवण्यासाठी. बघा किती भारी वाटतं, किती दिवसातून बाहेर गेल्यामुळे मुलांना खूप आनंद झाला आहे. आणि खरं तर आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला, पण काय करू, बसणारच नव्हतं म्हणून म्हटलं चला आज सुद्धा शूट केलं. आणि